12 जुलै 1607 सिद्दी जोहरने पन्हाळगडाचा वेढा करकचून आवळला. 600 बांदल सेनेच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा तोडला. महाराजांची शेवटची गळाभेट घेऊन निघालेल्या शिवा काशीद यांची पालखी कायमची धुसर झाली. स्वतःचा शेवट लिहून स्वराज्याचे भविष्य वाचवणाऱ्या शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक आणि 600 बांदलांनी ही मोहीम यशस्वी केली. कासारीचे पांढरे शुभ्र पात्र 300 बांदल आणि बाजींच्या रक्ताने लाल झाले आणि लाखांचे पोशिंदे छत्रपती शिवराय सुखरूप गडावर पोहोचले. धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक मावळ्याचे स्वराज्य स्वप्न पावन करणारी ही गजापूरची घोडखिंड म्हणजेच पावनखिंड. कोकणातून पावनखिंड करायची म्हणून आंबाघाट मार्गे निघालो. वाटेत लागणारे जंगल रिसॉर्ट आधीच बुक केले होते. येथे नाश्ता, दुपारचे जेवण, जंगल सफारी आणि रिसॉर्टमधील इतर ॲक्टिव्हिटी यांचे प्रत्येक व्यक्तीकरिता 1000 रुपये घेतले जातात. आम्ही नाश्ता करून जंगल सफारी आणि पावनखिंडीकडे निघालो. आंबाघाटाच्या या जंगलात शिरताना हा एक चेकपोस्ट लागतो. येथे चौकशी होते, मगच आपल्याला आत सोडतात. जंगल सफारी आणि यातून मिळणारा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. काही वेळातच आम्ही घनदाट जंगलात प्रवेश केला. इतकं जबरदस्त वातावरण आहे ना, कसलं घनदाट जंगल आहे आणि थंडगार वारा सुटले आतमध्ये आहे. एवढं म्हणजे वाटत पण नाही की आता हा एप्रिलचा महिना चालू आहे. आज तारीख आहे 12 एप्रिल. म्हणजे मला वाटलं की हा स्पॉट करण्यासारखं नाही असं वाटत होतं, पण खरोखर असं वाटलं नाही की आपण उन्हाळ्यात. जंगल सफारीतला पहिला पॉइंट म्हणजे कोकण दर्शन. आडव्या डोंगरावरती विशाळगड टावर दिसतो माझ्या. टॉवर दिसतोय मोठा टॉवर तिथे विशाळगड. टावरच्या बरोबर सरळ इकडे आल्यानंतर जरा झाडी दिसते आणि मध्ये पांढरं दिसते. ते विशाळगडच्या मशिदीचं वरचं ते घुमोड दिसते. ओके. हे रत्नागिरी जिल्ह्यातलं शेवटचं गाव देवडे गाव. ते इथं खाली दिसतंय ते हे का वाडी देवडे गाव. देवडे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव. ओके. पुढे सिंधुदुर्ग लागलं का? नाही, हे रत्नागिरी जिल्हा, इथून कोल्हापूर जिल्हा. अच्छा, म्हणून आता हे कोकणातलं शेवटचं गाव दिसतं म्हणून हे कोकण दर्शन. कोकण. ओके. कोकण दर्शन नंतर आम्ही पेंडाखळे येथील या सुंदर नैसर्गिक तलावाजवळ आलो. तर बघा, आता आपण आलेलो आहोत वन परिक्षेत्र पेंडाखळे. जंगलातील प्राणी मित्रांसाठी हे तळे म्हणजे एक वरदानच आहे. दाट सदाहरित वनांचे हे जंगल शेकरूसारख्या विविध प्राण्यांनी गजबजलेले आहे. येथे साग, आंबा, जांभूळ, हिरडा यांसारख्या विविध वनस्पतींसोबत मालाबार हॉर्नबिल, किंगफिशर यासारखे पक्षी सुद्धा अधूनमधून दिसतात. हे जंगल इकॉलॉजिकल हॉटस्पॉट आहे, त्यामुळे येथे वावरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जंगल पार करून आपण पावनखिंड या गावात येतो. येथून डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला पावनखिंडीकडे घेऊन जातो. या एंट्रीला प्रति व्यक्ती 10 रुपये घेतले जातात. ज्या ठिकाणाची उत्सुकता लागली होती ते ठिकाण आले. एक वेगळाच उत्साह जाणवत होता. महाराजांनी दाखवलेल्या कोणत्याच वाटेवर आपण चालत नाही, तरीही ही एवढी खडतर वाट पाहण्याचा मोह आवरत नव्हता. त्या सर्व बांदलवीरांचे स्मरण म्हणून हे स्मारक. नतमस्तक झालो, पण मनात अनेक प्रश्नांचे काहूर होते. बरेच इतिहासकार म्हणतात की आजच्या काळात जी पावनखिंड म्हणून दाखवली जाते तो शिवकालीन मार्ग नाही.
पण गोनीदांचे दुर्गभ्रमण गाथा वाचले. ते म्हणतात, पावनखिंडीतून कासारीचा उगम होऊन ती खाली वाहत जाते. शिवकाळातही ती तशीच वाहत असली पाहिजे. मात्र त्यावेळचा भूगोल निराळा असावा. 300 वर्ष नदीचा प्रवाह तिथे त्या दरीत कोसळतो आहे. या दीर्घ काळात ती दरी बरीच खोल झाली आहे. त्या प्रवाहामुळं शिवकाळात ही दरी बरीच उथळ असली पाहिजे. शिवाय आजचा पावनखिंडीचा मार्ग हा ऐतिहासिक वाहता मार्ग. याची एक खूण म्हणजे पावनखिंडीच्या अलीकडे 4-2 फर्लांग अंतरावर उत्तम फरसबंदी वाट आहे. शिवकालीन परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांनी कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अचूक नियोजन, शिस्तबद्धता, कामाचे विभाजन, मावळ्यांवरील विश्वास आणि आपल्या बुद्धिवैभवाने शक्य केले आहे. स्वराज्याची दुर्गमता हाच मोठा शस्त्र होता. त्यामुळे शत्रूला रोखून धरेल अशी जागा म्हणून कदाचित या जागेची महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जाणीवपूर्वक निवड केली असावी. याबद्दल येथील स्थानिक गाईड काय माहिती देतात हे आता पाहूया. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. आमचं गाव मालाई धनगरवाडा, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. नाव आहे बागोजी जानू बोडके. नंबर आहे 940151965752. आता इथून 45 किलोमीटर पन्हाळगड, मसाई पाठार 35 किलोमीटर आणि पांढरे पाणी एवढा 6 किलोमीटर. आणि या विहिरीतून जायचं म्हटलं तर 7 किलोमीटर विशागड केंबरुणवाडी तिथे. आणि रस्त्याने जायचं म्हटलं तर 14 किलोमीटर. कोल्हापूर भोजेराजानं बांधलेला पन्हाळगड. मग त्या ठिकाणी आपले 600 बांधले बाजीप्रभू देशपांडे, शिवाजीराजे आणि 600 बांधल कोल्हापूरमध्ये इथे गेले. अफजल खानाच्या लढाईमधून एक सरदार पळून गेला, त्याचं नाव अफजल खानाचा मुलगा फाजिल खान आणि दुसरा एक सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद. मग त्या लोकांना खबर लागली की शिवाजीराजे 300 बांधले घेऊन पन्हाळगडावर आहेत. मग पन्हाळगडावर त्यांना ते 40,000 साठा अफजल खानाचा होता आणि 12,000ची फौज घेऊन पूर्ण पन्हाळा वेढा टाकला. वेढा टाकल्यानंतर महाराज आपले विचारपंथी पडले की ह्या वेड्यातून आपली सुटका कशी व्हायची. मग असं करता करता मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने त्या वेड्यामध्ये होते. मग आणलेली सगळी शिदोरी संपत आली होती. गोरडोर त्यांची उपाशी दडपण मरत होती. असं करता करता जुलै महिना एकदाचा कधी येतो ह्या उद्देशाने महाराज विचार करत करत आजारी पडले होते. मग एकदा 12 जुलै 1660ला जो जुलै महिन्याचा दिवस आला, पाऊस धोधो कसवा लागला, विजा कडकडलेल्या. परंतु वेडा गाडीला होत नव्हता का स्त्रीनं तेवढा सिद्धीकडे तेवढा साठा होता. कारण एवढा साठा होता की त्यानं पूर्ण तिथं त्याचा पूर्ण आपला साठा जमा केला होता. त्यावर त्यांना काय फरक पडत होता, फक्त आपल्या बास काय आपल्या मलाजी मावळ्यांच्या पोटात हाल होत होते. असं करता करता 12 जुलै 1660ला एक महादेव धनगर मासाहेबांनी निरोप घेऊन शिवाजीराजांचा मावळाच होता. तो मासाहेबांनी निरोप घेऊन शिवाजीराजांना सांगण्यासाठी पन्हाळगडावर येत होता. तर पन्हाळला येतावेळी त्यांना त्या सिद्धीजोरच्या फौजेतून जाय होतं. त्यांना दुसरी वाट नव्हती, त्या वेळेतून वर जाय होतं. मग त्या वेळेत गेल्यानंतर त्याला पकडलं गेलं. तिथे विचारपूस चालू झाली की महादेव कुठून आला, कसा आला, काय तुझं प्लान आहे. मग असं करता करता त्यांना 21 दिवस त्यांची चाकरी करायला लागली. आणि 21 दिवसानंतर त्यांना शांत दिमागाने पूर्ण गडाची पाहणी केली. आणि 21 दिवसानंतर असा शॉर्टकट मार्ग पडून ते महादेव धनगरवरती गेला की शिवाजीराजांना जाऊन भेटला. मित्राकेला सांगितलं, शिवाजीराजे मी ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने तुम्हाला 600 बाहेर काढणार. मग महाराज म्हणे नाना भावाने मातेने कौल दिला, ज्या वाटेने महादेव आला त्या वाटेने आपल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार आहे. आणि खालचा माणूस जर वर जाऊ शकतो तर वरचा माणूस का नाही खाली येऊ शकत. मग महाराज वरती ती सांगायला सुरुवात केली. आणि मग तिथं प्रतिशिवा शिवा काशीत नेबापूर गाव, तर प्रतिशिवा सेम शिवाजीराजाची कार्बन कॉपी होती. हाईट, बॉडी, दाढी, मिची सेम टू सेम होती. की त्यांना प्रतिशिवाजी म्हणून शिवाजी महाराजांनी आवाज दिलेला आला. एका आवाजावर ते तयार झाले. म्हणजे शिवा एक स्वराज्यासाठी काय कुळ कामगिरी करशील का. तर एका शब्दावर शिवा काशीत तयार झाले. परंतु म्हणले तुला शिवाजीराजा बसवून मी तुला पालखीत बसून पाठवणार. सिद्धीजवळच्या फौजेमध्ये तुला बक्षीस काय मिळणार आहे वेड्या, ते तुझं गर्दन छाडलं जाईल, तुला तिथं मारला जाईल, वाघाच्या जबड्यात तुला जायचा. तरी वा शिवा काय डगमगला नाही. ते आपली छाती बघून मोठ्या दिमागात जाऊन सांगितलं, एकदा का 10 वेळा मारा जाय, स्वराज्यासाठी जर मरत असलो तर अजून कसला असलं मरण कुठे मिळणार आहे. मग दोन्ही सज्ज पालखी तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये शिवा काशीत बसले आणि एका पालखीमध्ये शिवाजीराजे बसले. शिवा काशीत सांगितलं तुला वाघाच्या जबड्यात जाय, तुला इथं मरायचं आहे, ते मला एकदा का 10 वेळा मारायला तयार आहे. मग जमाला जरी शिवा नाही म्हणून जमाला तर मरता शिवाजीराजे बसले तर मरण असं अमर मरून अजून कुठे मिळणार, त्याचा साक्षी इतिहास देईल असं त्यांना सांगितलं. मग तिथं दोन्ही पालख्या सज्ज केल्या होत्या. त्या एका पालखी शिवा काशीत, एका पालखी शिवाजीराजे. मग पहिली पालखी शिवा काशीची सिद्धीजोच्या फौजेमध्ये पाठवण्यात आली. त्यावेळी त्यांना वाटलं की शिवाजीराजे आपल्या सामने पेश झाली. नकली शिवाजी असली जीव कोणाला माहिती नव्हतं, फक्त अफजल खानाच्या मुलग्याला माहिती होतं. कारण का तो प्रतापगडच्या लढाईतून जीव वाचून पळून गेला, त्याला माहिती होतं की शिवाजीराजांच्या कपाळावर वार झाला माहिती होतं. बाकी कुणालाही माहिती नव्हतं. मग जेव्हा शिवा काशीत जेव्हा त्यांच्या फौजेमध्ये तेव्हा त्यांनी जल्लोष केला, घोषणा दिल्या की शिवाजीराजांना आपण पकडले गेले, आपल्या सामने शरण आले.
पण तिथं बरेच टाईम चर्चा होती चालू, कारण का असली शिवाजी नकली शिवाजी कोणाला माहीत नव्हतं. मग त्या चर्चेमध्ये जेवढा वेळ गेला त्या वेळामध्ये महादेवने सांगितल्या मार्गाने शिवाजीराजाने आपले 600 बांधल मसाई पाटावर 5 किलोमीटर निघून गेले. नंतर शिवाजी आपला अफजल खानाचा मुलगा स्वतः फाजील खान आला, त्या टायमाला बघतो हा नकली शिवाजी मोठ्याने ओरडला, बदतमीज क्या देखते हुए तो नकली शिवाजी आहे, शिवाजी कब का भाग गया. मग त्या टायमाला शिवाजीवरून जिरीटोप पाडून बघितला तर प्रतापगडावर झाला वार त्याच्या कपाळावर नव्हता. मग त्याला तिथं तलवारी साईने सपासप वार करून तिथं त्यांना खलास करून झालं शिवाकाशीला. मग महाराज आधी सांगितलं माझ्या शिवाजी राजांचं येडे तू पाठ बघू शकत नाही, तोंड काय मरेपर्यंत तोंड बघू शकत नाही म्हणून. त्यावेळी त्याला तिथंच खलास केला. मग आपले शिवाजीराजाने 600 बांधत मसाई पाटावरनं वाडे आहेत मधनं रिंगेवाडी, पाटेवाडी, माळेवाडी अशा वाड्या आहेत. असं करता करता पांढरे पाणी वाड्यावर आले आणि पांढरे पाणी वाड्यावर येताना 45 किलोमीटरचं अंतर आहे. मग आपला दर्या खोड्याचा चिखल दर्याचा रस्ता, काट्याकोड्याचा रस्ता, कारण का चप्पल गाठलं तर पळता येणार नाही का. आपल्या मागे 12,000ची फौज शिदीजवळ जावाईनं 12,000ची फौज पाठवली होती. कमी शिवाजी को मेरे सामने पकड के जिंदा आहे मुर्दा पकड के लाव. हां मग त्यावेळी 45 किलोमीटर दावत पडला होता. पांढरे पाणीवर होता त्याला उजळलं म्हणजे पहाट झाली. पूर्वीची लोक म्हणायचे पांढरं झालं, मग त्या गावाचं नाव पांढरे पाणी. मग त्या पांढरे पाणी ओढ्यावर आलं तर एक म्हातारी बाई चाचीची तर कुठून आला बाळानं म्हणलं तर म्हणले आम्ही पन्हाळगडावरून दावत पडलो, आमच्या मागे 12,000 गलीम आहे. मग उपाशी ताने आहे तर माझ्याकडची भाकरी चटणी भाकरी आहे, थोडी थोडी खावा सगळ्यांनी. परंतु पाण्याचा तिथं प्रश्न होता, पाणी प्यायला नव्हतं. मग त्या काळात तिथं एक शिवकालीन विहीर बांधलेली आपल्या मावळ्यांनी आणि तिथून मग पाठ झालं म्हणून झालं पांढरं पाणी. मग तिथून पांढरे पाणी ओढ्यापासून पाऊंड खिंड म्हणजे घोडखिंडीचा आधार घेतला त्यांना. आपल्या मराठी मावळ्यांना धनगर लोकांनी सगळं सांगितलं होतं कुठून कसं जायचं. का शिवाजीराजाचा घोडा ह्या खिंडीतनं पूर्वी आधी गेला होता. ह्या घोडी त्यामुळे माहिती होतं सगळं. घोडखिंडीचा आधार घेतला. घोडखिंडीमध्ये 600 मावळे आपले येऊन इथं थांबले. तो टाईम चर्चा केली आणि मग शिवाजीराजे म्हणले बाजीपूरला इथून मागे झालं कारण का बाजीपूरमध्ये फुलाजीपूरला वाटत मारलं गेलं होतं. इथून पुढे जे काय करायचं आपण सगळ्यांनी मिळून करूया. पण बाजीपूर म्हणाले लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोषण तुम्ही शिवाजी राजे आहे. का बाजीपूर म्हणून मासाहेबांचं वचन घेतलं होतं तुमच्या शोभा बाळाला मी सुखरूप गडावर पोहोचणार आहे. मग त्यामुळे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण तर तुम्ही आहे. तुम्ही 300 बांधल घेऊन सूर्यराव सुर्वेन यशवंतराव पालवेंचा वेढा आहे गडावरती तिची कोंडी फोडा तोपर्यंत माझ्या जीवाची बाजी लावून रक्ताच्या शेवटच्या ठेमापर्यंत एका सूत्रावर सोडणार ना असे बाजीने त्यांना सांगितलं. मग शिवाजीराजांनी त्यांचा शब्द ऐकला आणि एका शब्दावरच ते 300 मावळे घेऊन विशाळगडी गेले आणि 300 बांधल घेऊन शिवाजी आपला बाजीपूर बुद्धिस्टपांडे खिंडीला पूर्ण वेढा टाकला. दगड गोटे झाडाच्या फांद्या सगळा साठा तयार केला. कारण का आपल्याकडे 12,000ची फौज आपल्या अंगावर येणार आहे त्या तयारीनं आपण राहिलं पाहिजे. मग ती येणारी 12,000ची फौज त्याला चकवा देऊन गलिमी गावा करून ती आंबागडमारी गेली त्या विशाळगडला. कारण पणावर सुटल्यानंतर महाराज कुठे जाणार विशाळगडावर जाणार. मग त्या उद्या ती तिथे गेली तर तिथेही महाराज नाही ती महाराज एक साईडला गलिमी गाव करण्यासाठी जंगलात लपून थांबले होते. मग ती येणारी फौज या खिंडीत उलटी अडकली. कारण 13 जुलै 1660 आमोशीची रात्र होती. घनदाट जंगल होतं त्यामुळे दुसरा कुठला काय मार्ग नव्हता त्यांना. एकमेव हा कासारी नदीचा मार्ग त्यांना कासारी नदीचा पार आहे नदी आहे कासारी नदीचा उगम त्या नदीमध्ये सगळी घुसली आणि येतावेळी 1 किंवा 2 क्षेत्रावर एक खिंड अरुंद होती एवढी रुंद नव्हती झाली. आता 13 जुलै 1660 16वे शतक आता हे दगडगोटे पडून सगळी खिंड रुंद झालेली आहे. तिथून इथून येणारा शत्रू होता त्या तिथून 1 किंवा 2 वर चढू शकते. जसे वर तसे वरचे वर कट करते खालचे खाली दगडगोटे मारून झाडाच्या फांद्या मारून तिथंच मारत होते. असे करता करता पहिला दुसरा तिसरा पण संध्याकाळी 6:30 वाजले तरी लढाई चालू आहे. 8:30 लढाई सुरुवात झालेली. 6:30 पर्यंत युद्धनीतीचा नियम असा आहे की दिवस मावळे की लढाई बंद करायची पण ना इलाजाला लढाई चालू होती. मग त्यांचा इंग्रज लोकांचा एक ठासणीचा बंदूक आला होता सांगते शिदीजोच्या फौजेमध्ये. त्याला सांगितलं जो बेभान लढतो पायाच्या नका पण डोक्याचे केस पण लालबून आहे आणि अंगावर चमडं सुद्धा राहिलेलं नाही तरी पण येणारा शत्रू कट करतो तोच बाजी असावा आणि सगळ्याचा मोठे लढतो सगळ्याचा प्रमुख आहे जास्तीच्या लढाई करतो तोच बाजी असावा असा अंदाज लाव आणि एक नेम बाजाला सांगितलं एक नेम दर आणि छाताड बाजीच्या गोळी झाडून दे. त्यावेळी बाजी छाताडात गोळी मारली गोळी आरपार निघून गेली बाजी खाली कोसळले परंतु तोफेचा आवाज काय आला नव्हता. परत बाजीवर उठून हार हार महादेव लढायला लागले आणि मराठी मावळ्याने सांगितलं पेशेने लढा रक्ताच्या शेवट ठेंबापर्यंत एकाही क्षेत्रावर सोडायचं नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी संध्याकाळी 6:30 वाजता 1 2 3 4 5 तोफेचे आवाज आले. त्यावेळी बाजीपूर बुद्धिस्टपांडे आणि आपले 300 मावळे सगळ्यांचे आपला हातपाय कायम तिथं सोडून दिले. आणि 14 जुलै 1660 महाराजांनी तिकडनं मावळे विशाळगडचे इथं पाठवले की आपल्या जीवाची बाजी लढणारा बाजी आणि आपले 300 बांधव काय हाल झालं बघायसाठी. तर एकही मावळा जेवून सगळ्यांचे तुकडे तुकडे करून टाकले होते आणि बाजीपूरच्या उजव्या हाताची मूठ अशी दाखलेलीच होती. त्यांना वाटलं की आता मी लढतोय अजून मी जीत सोडलेलं नाही म्हणून या खिंडीचं नाव अमर पाऊंडखिंड आहे बघा. मग 14 जुलै 1660 ते सगळ्यांचे तुकडे गाठोडे जमा केले आणि विशाळगडावर घेऊन गेले. विशाळगडावर जाताना एक गाठोड सोडत होता. बाजीपूरमध्ये गाठोड जाऊ त्यांच्या हाती आलं तेव्हा साक्षात बाजीपूर जेवून जायचं त्यांना भात झाला महाराजांना. मग 14 जुलै 1660 महाराजांनी हात जोडले बाजीपूरमध्ये यायला आणि सांगितलं आता तरी माझ्या राजा जीव सोड अशा किती शिदीला संपूर्ण राहायस. 14 जुलै 1660 महाराजांनी स्वतः इथे येऊन घोडकिंडीचं नाव ज्ञात अज्ञात मावळे आणि बाजीपूर फुलाजीपूर देशपांडेच्या रक्ताने पाहून जाऊन या घोडकिंडीचं नाव पावनखिंड असं दिलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
महादेव.